भाऊ उपाध्ये यांची कादंबरी अग्रेसर, प्रकरण 23. मग तू बसलीस की नाही? बसले. प्लीज म्हटल्यावर मन मोडू नये दुसऱ्याचं. एकूण बॉबबरोबर जाताना तू असा विचार केला होतास काय? हो. कमाल केलीस हं. म्हणजे आपला फायदा न बघता तू एखाद्याशी सूत जुळवलंस. असं पहिल्यांदाच घडलं. सूत कसलं जुळवलं? मी उदासीन बाबाची शपथ घेऊन सांगते, मी बॉबशी एकदा संबंध सोडला तो कायमचा. मी परत त्याच्या दारात कधी पाऊल टाकलं नाही की कधी फॅमिली रूममध्ये किंवा कुठे गेले नाही. तो एक फायदा नसेल, पण दुसरा कोटचा तरी असेलच की नाही. दुसरा काय फायदा घेणार? हो, एक गोष्ट खरी की मी त्याच्याशी बोलायला लागले. त्याला राजाच्या खोलीवरही बोलावू लागले. त्यामुळे राजा त्याच्यावर जळू लागला. हा माणूस कशाला येतो नेहमी नेहमी घरी? मला काय माहीत? तुला काय माहीत? तो तर तुझ्यासाठी येतोय. तुझं त्याच्यावर प्रेम आहे? नाही. मग त्याला इकडे आणू नकोस. तो लेकाचा एक स्नॉब आहे. नेहमी आपल्या घराच्या मोठेपणाच्या गोष्टी सांगत असतो. हू इज इंटरेस्टेड इन हिज फॅमिली? आणि लेकाला स्वच्छता आवडते म्हणतो. व्हाय डोंट यू क्लीन युअर ॲस्ट्रे? शी, घाणेरडा माणूस. त्याला माझ्याशी लग्न करायचं आहे. तू मुळीच लग्न करू नकोस त्याच्याशी. तो तुला मुळीच योग्य नाही. बरं, तुम्ही सांगता, मग नाही करत. म्हणजे काय? तू त्याच्याशी लग्न करायला तयार आहेस? पण मग मला कुणाशी तरी लग्न केलंच पाहिजे. नॉट टू धिस मॅन. आणि तुला कशाला लग्न केलं पाहिजे? तुला काय कमी आहे? काही नाही. मी सांगितलं ना तुम्हाला. तुम्ही म्हणत असाल तर मी नाही करत लग्न त्याच्याशी. तू त्याला सांग तसं. आणि पुन्हा मला तू त्याच्याबरोबर दिसता कामा नयेस. बॉबमुळे आता राजा अस्वस्थ झाला होता. एकंदरीत बॉबची मात्रा लागू पडली याची मला खात्री पटली. मी बॉबबरोबर बोलू नये, त्याच्याकडे लक्ष देऊ नये असं राजाला मनापासून वाटे. मीही मग बॉबला राजाच्या खोलीवर येऊ नकोस असं सांगितलं. परंतु घरी जाताना त्याच्याच स्कूटरवरून जाऊ लागले. स्कूटरवर बसताना बॉबशी हसताना राजाने वरून पाहावं अशीच माझी इच्छा होती. बहुधा त्याने मला बॉबबरोबर स्कूटरवरून जाताना आणि त्याच्याशी हसताना पाहिलं असावं. एक दिवस तो मला म्हणाला, तुझं त्या बॉब बादशाहवर प्रेम आहे ना? मुळीच नाही. मुळीच नाही? नाही. आहे 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 आहे. तू त्याच्याकडे कशी पाहतेस आणि तो तुझ्याकडे कसा पाहतो याच्यावरून समजतं ग ते. मला तू फसवलं आहेस. माझा विश्वासघात केला आहेस. किती विश्वासाने मी तुझ्यावर प्रेम केलं होतं. तो कोचावर जोराने हात आपटू लागला. मी चटकन त्याच्याजवळ गेले आणि त्याला आवरण्याचा प्रयत्न केला. मला हात लावू नकोस. जा तुझ्या दोस्ताकडे. मला यापुढे नको आहेस तू. राजा, मी खरंच त्याच्यावर प्रेम करत नाही रे. मला काही सांगू नकोस आता. मला ऐकायचं नाही तुझं काहीही. पण राजा, फक्त एकदाच ऐक माझं. एकदाच. नको. नाही ऐकायचं. तू जा निघून. आत्ताच्या आत्ता. माझा चेहरा पडला. खरंच राजा सिरियस झाला होता. एकूण आपला डाव उलटला. मी निराश होऊन दरवाजापर्यंत गेले. तोच राजा म्हणाला, थांब. मी थांबले. मी तुला आणखी एक संधी देतो. यापुढे तरी त्या माणसाचा आणि लग्नाचा विचार सोडला पाहिजेस. कबूल? मी तशीच दरवाजाकडे निघाले. तो एकदम वेड्या पिशासारखा होऊन हात उंचावत रडक्या आवाजात म्हणाला, म्हणजे तू माझ्यावर प्रेम करत नाहीस? जाऊ द्या मला. कुठे? कुठेतरी. तुम्ही मला हकलल्यावर मी कुठे जाणार? जाईन मरीन ड्राईव्हच्या समुद्रात जीव द्यायला. पण का? तुम्ही माझा सत्यानाश केलात. मला जाऊ द्या. मला मरू द्या.
तुमचा माझ्यावर विश्वास नसेल तर मला मरू द्या. मी रडू लागले. त्याने मला एकदम जवळ घेतलं आणि माझं चुंबन घेऊन म्हणाला, माझा तुझ्यावर विश्वास आहे ग. मी तुला सोडणार नाही. तू जाऊ नकोस. तू राहा. तू माझी आहेस. माझी आहेस हो ना? बोल. मी मान हलवली. मी खुश झाले होते मनातल्या मनात. मगाशी मला अशी भीती वाटत होती की माझे प्लॅन्स फिसकाटतायत की काय. राजाने मला घरातून काढलं की मग काय खलास. पण लास्टला राजा पुन्हा वेड्यासारखा माझ्यावर प्रेम करू लागला होता. त्याला जशी काय भीती वाटत होती की मी सोडून जाईन की काय त्याला. तो अगदी मला दूर होऊ देत नव्हता एक सेकंदसुद्धा. एकूण हेच तुझे प्लॅन्स काय? नाही, आणखी पण माझे प्लॅन्स होते. पण काय उपयोग? का? तुझे प्लॅन्स यशस्वी झाले नाहीत? का? असं कसं झालं? तू म्हणजे केवढ्या छातीठोकपणे पावलं टाकत होतीस. खरोखर अग्रेसर या पदवीला तू लायक आहेस असं आम्हाला वाटत होतं. पण मग तुझे प्लॅन्स फेल कुठे गेले? पण कसे गेले म्हणते ना? कसे ते विचारू नका. म्हणजे काय? तू आता आम्हाला उत्सुकता लावली आहेस. तुझ्यासारखी जिगरबाज पोरगी आपल्या कामात फेल गेली म्हणजे कुणालाही त्याची कारणमीमांसा समजावून घ्यावीशी वाटणारच. पण मला ती सांगता येणार नाही. ती इतकी चांगली गोष्ट नाही. चांगला आणि वाईटाचा प्रश्न नाही वैजू. आम्हाला इथे सत्य परिस्थिती समजावून घ्यायची आहे. आम्ही कुठे म्हटलं की वैजू तू अशी कामं केलीस म्हणून तू नालायक आहेस? पण ही गोष्ट ऐकून मला म्हणाल मुळीच नाही. शपथ घेतो हवं तर. बरं, ऐकायची तयारी आहे ना तुमची? हो, मग सांगते बापडी. तुम्हाला सत्य परिस्थिती पाहिजे तर घ्या सत्य परिस्थिती. त्या दिवशी माझा आणि राजाचा अगदी पूर्णपणे गोडवा झाला होता. त्यानंतर मी अनेक वेळा राजाजवळ माझ्या लग्नाचा विषय काढत असे. मी म्हणे मला कोणीही नाही. पुढे मागे मला काय झालं, आजारी पडले, मोठ्या आजारपणात किंवा अपघात झाला तर माझं असं म्हणायला कोण आहे? मग मी म्हणे मला फक्त लायसन पाहिजे गळ्यात. हो, मी लग्न केलं नाही तर माझ्या धाकट्या बहिणी आहेत गावी. त्यांच्या लग्नावर परिणाम होईल. तिसऱ्या दिवशी मी म्हणाले मला बॉब ठीक वाटतो. माझे आणि तुमचे संबंध आहेत हे माहीत असूनही तो माझ्याशी लग्न करायला तयार झाला आहे. मला तो मनापासून आवडत नाही. त्याच्या डोक्यावरचे केस पाहून मला आमच्या कोकणातल्या माकडाची आठवण होते. पण तुमचे आणि माझे संबंध आहेत हे कळल्यावर माझ्याशी कोण लग्न करायला तयार होईल? मी रोज असं बोलत होते. तो आताशा अगदी शांतपणे ऐकून घेत असे. तोंडातून काही उद्गार काढत नसे, बोलत नसे, रडत नसे, माझ्या विनवण्या करत नसे. नुसता आपली चित्र काढीत बसे, सिगरेट फुंकत. राजा, मग तुझं काय मत आहे? कशाबद्दल? माझ्या लग्नाबद्दल. आता तरी तुला माझं म्हणणं पटलं का? माझ्या मताशी तुझा संबंधच काय? तुला लग्न करायचं असेल तर मला विचारतेसच कशाला? म्हणजे तुझा मला पाठिंबा नाही. मग कशाला करू लग्न? मग मला दिवस गेल्याचा बहाणा केला. म्हणजे काय केलं की माझ्या पोटाला मी चिंध्या बांधल्या म्हणजे माझं पोट वर आल्यासारखं वाटावं. नि मग त्याच्यासमोर डोकं आपटून घेऊ लागले. म्हणाले मरून जाते मी. कसं जगायचं आता मी 4 लोकांत? आणि का जगायचं? तोंडाला काळं फासून? हे तुमचं मूल आहे माझ्या पोटात. आपलं लग्न होऊ शकतं. काही अडचण येत नाही कायद्याची. पण तरीसुद्धा तुम्ही माझ्याशी लग्न करत नाही. नि
दुसरा माझ्याशी लग्न करून मला या अडचणीतून सोडवतोय हेही तुम्हाला पाहत नाही. कसं जगावं? मी काय करावं? मी मरूनच जाते म्हणून मी खिडकीतून उडी मारण्यासाठी धावले. पण त्याला माझा संशय आला. मी चिंध्या बांधल्या आहेत हे राजाच्या लक्षात आलं आणि राजाने मला हाकून दिलं. प्रकरण 23 समाप्त. प्रकरण 24. ही सत्य परिस्थिती आहे असं तुझं म्हणणं? हो. मी काय म्हणालो होतो? तू कधीही संपूर्ण सत्य सांगणार नाहीस त्याचं हे उदाहरण. मी अगदी खरी गोष्ट सांगितली, अगदी खरी गोष्ट. आता मी तुला विचारू? विचारा. तू नेहमी पोट उघडं ठेवायचीस. जर पोटाला चिंध्या बांधल्यास तर कुणाच्या लक्षात नाही का यायचं? ताबडतोब मी पेंटिंग करून घेतलं होतं वरचं फडकं अगदी पोटासारखं. कुणाकडून? एका आर्टिस्टकडून. त्याचं नाव? ते सांगायचं नाही का? नाही सांगायचं. बरं, दुसरा प्रश्न विचारू? विचारा. या प्रकारानंतर तुला राजाने हलवलं नाही? राजाने हलवलं. लोणावळ्याच्या सॅनिटोरियममध्ये विश्रांतीसाठी, प्रकृती सुधारण्यासाठी. तुझी प्रकृती लोणावळ्याला पाठवण्याइतकी बिघडली ती कशी काय? हसते. काय पकडलं पॉईंटमध्ये? मी खोटं सांगितलं. होय, मला वाटलं तुम्ही पब्लिक आहात म्हणून, पण तुम्ही पक्के आहात. मी कबूल करते, मला दिवस गेले होते. म्हणजे मी राजाला अडकवण्यासाठीच मला दिवस जाण्याची खटपट केली. मी आताशा राजाबरोबर संबंध करताना संतती नियमनाची पिशवी वापरायची बंद केली होती मुद्दामच. म्हणजे उद्या लोकांनी म्हणावं राजाने कारभार केला आहे, राजानेच निस्तरावा. राजाचं माझ्याकडे लक्षच नव्हतं. तो फक्त चिडायचा माझ्यावर. म्हणजे मी बॉबशी कॉन्टॅक्ट ठेवायची म्हणून अक्षरशः मारायचा तो लाथाबुक्क्यांनी. पण तो माझ्यावर कितीही रागावला तरी मी ते सहन करायची, कारण एकदा त्याला मी मिठी मारली की तो विरघळायचा, आपला राग विसरून जायचा. त्यामुळे मला वाटायचं की राजा माझ्या हातात आहे. नि एकदा आपलं पोट 5-6 महिन्याचं झालं, ते 4 लोकांना दिसू लागलं की मग राजाचे डोळे उघडतील. तुझी काय अपेक्षा होती? राजाने काय करावं म्हणून? काय करावं म्हणजे काय? लग्न. नाहीतर दुसरा उपाय म्हणजे माझं लग्न मला हव्या त्या माणसाशी करून द्यावं आणि माझी अब्रू वाचवण्यासाठी 5,000 रुपये कॉम्पन्सेशन द्यावं, अशी माझी आयडिया होती. पण मग त्याने तुला नुकसान भरपाई दिली तर तू कोणाशी लग्न करणार होतीस? नर्शाशी. अर्थात. मग काय तुम्हाला वाटलं बॉबशी? बॉबशी नाही हं, तो भलताच वैताग माणूस आहे. मी नर्शाशीच लग्न करायचं ठरवलं होतं. नर्शाशी बोलूनही ठेवलं होतं की तू अशी आयडिया करणार आहेस म्हणून. तेवढं डिटेलमध्ये सांगितलं नव्हतं, पण त्याला एवढीच आयडिया दिली होती. तुला मी 5,000 रुपये मिळवून देते, तू लग्न करायला तयार राहा माझ्याशी. तो तयार होता 5,000चं नाव काढल्यामुळे. हो, 5,000 रुपये मिळत असल्यावर कोण सवत्स धेनूचा स्वीकार करणार नाही? तुझी आयडिया बरोबर आहे. पुढे काय झालं? पुढे ओमफस. ओमफस म्हणजे काय? वैजूने आतापर्यंत जेवढ्या आयडिया केल्या त्याचं जे झालं तेच या आयडियाचंही झालं. म्हणतात ना, तेल गेलं तूप गेलं आणि हाती दुपटणं आलं. तसंच झालं वैजूच्या बाबतीत. तिला नर्शा हवा होता, राजा हवा होता, 5,000चं कॉम्पन्सेशन पाहिजे होतं, पण अखेर हातात आला बाठा. अशी निराश होऊ नकोस वैजू. तूच म्हणत नव्हतीस का की वैजू कधी निराश होणार नाही? उगीच नाही वैजूला लोक अग्रेसर म्हणत. हां, खरंच आहे की नाही मी अग्रेसर? मुळीच खोटं नाही. लोक म्हणतात
मी जेवढी मजा केली तेवढी दुसऱ्या कुठच्याही मुलीने आयुष्यात केली असेल का? राजासारखा फेमस आर्टिस्ट पण माझ्यासाठी वेडा झाला होता. पाहिलंत की नाही? तू खरंच कमाल केलीस. मानतो ना तुला आम्ही. अच्छा, मग तुझ्या आयडियाचं बोल. प्रथम मला हे सांग, तुझी जीवस्य कंठस्थ मैत्री स्मिता तुला का शिव्या देते? मी वैजूला घरातून हाकलून लावलं म्हणते. कोण ती चोर? साली मला हाकून दिलं म्हणते. उलट मीच तिच्या घरातून बाहेर पडले. तिने काय केलं माहीत आहे का? राजाची मी जी काय पेंटिंग्स जमवली होती ती एक दिवस तिने गडकरीबाईंकडे माझ्या नकळत नेऊन विकली आणि जे पैसे मिळाले ते खिशात घातले. हे मला कळलं तेव्हा मीच म्हणाले, या मुलीचा संबंध पुरे झाला. असं नाही, स्मिताची खरोखरीच कमाल आहे. कमाल यासाठी पेंटिंग्सवर पैसे मिळू शकतात एवढी तिला अक्कल आहे. या गोष्टीची एक कमाल आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिला पेंटिंगसाठी गडकरीबाईंचं गिऱ्हाईक मिळालं ही दुसरी कमाल आहे. आम्ही समजत होतो गडकरीबाई म्हणजे बोलून चालून आपली महाराष्ट्रीयन बाई. तिच्याजवळ असून पैसा किती असेल? राजाचं पेंटिंग विकत घेण्या इतका खास नसेल. हो, राजाचं आणि तिचं नातं आहे म्हणून तिने त्याच्याकडून एखादं फुकट काढलं तर तीच शक्यता आहे. पण ही गडकरी स्मिताला कशी बनली कुणास ठाऊक. स्मिताकडे काही मोहिनी विद्या वगैरे असावी. नाही, स्मिता म्हणजे घाणेरडी मुलगी आहे. माझं मुंबईत कुणी असतं तर मी तिच्याकडे उतरलेसुद्धा नसते. तिचाही दोष नव्हता त्यात. परिस्थितीमुळे चोऱ्या करण्याची आदत पडून गेली होती तिला. लहानपणी तिला जेवायचे वांदे. माहीत आहे त्यावेळी ती काय करत असे? पिठाच्या गिरणीतून लोकांच्या पिठाच्या पिशव्या पळवत असे. तुम्हाला तिच्या एक गोष्टी सांगितल्या तर आश्चर्य वाटेल. अशा चोर मुलीशी आपला संबंध आला ही एकच गोष्ट सर्वात वाईट झाली माझ्या आयुष्यात. मी राजाकडे होते तितक्यात नरशाशी तिने लाईनही जुळवली. तुम्हाला माहीत आहे ना? हो का? आता आमच्या लक्षात आलं. तू तिला का चोर म्हणतेस ती? तुझा नरशात चोरला की तिने? सांग असं. आता ती लग्न न करता त्याच्याबरोबर राहते. नेहमी राजाबरोबर होते तर मला हसायची हिजडी. आणि तो नरशा तरी कसा माझ्या तोंडावर तिला चोर म्हणायचा. आणि तिच्याजवळ पैसा पाहताच सरळ पागळला. तिच्याजवळ एवढा पैसा कसा आला? मी म्हटलं ना, राजाची पेंटिंग्स विकून तिने पैसा मिळवला. पण कुणाला विकली? गडकरीबाईंना. खरंच? आपण गडकरीबाईंकडे जाऊन विचारूया. काय? विचारूया का? नको. गडकरीबाई माझ्यावर रागवल्यात. तुझ्यावर? गडकरीबाईंच्याकडे स्मिता नव्हती गेली पेंटिंग्स घेऊन. मी गेले होते. मग काय झालं? सांगते ना. आधी मी त्यांना बरेच दिवस तोंड दाखवलं नाही म्हणून त्या रागवल्या. पण मी त्यांना माफ करायला सांगितलं. जरा खालची बाजू घेतल्यावर त्या शांत झाल्या. मग मी त्यांची मिस्टर गडकरींची बल्लाळची चौकशी केली. मुलांना कॅडबरी देऊन खुश केलं आणि मग पेंटिंग्सची गोष्ट काढली. म्हणाले राजालाही पेंटिंग्स विकायची आहेत. तशी त्या म्हणाल्या कधीच नाही. राजा आम्हाला पेंटिंग्स फुकट देईल, कधीच विकायला पाठवणार नाही. त्याला पैशाची गरज असली तर तो सरळ यांना
बँकेत भेटून पैसे घेऊन जाईल, पण पेंटिंग्स विकण्यासाठी आमच्या घरी येणार नाही. खरं बोल वैजू, ही पेंटिंग्स कशी आली तुझ्याकडे? तू हातोहात मारलीस खरं ना? बाई माझी हजेरी घेऊ लागल्या. माझा अगदी चेहरा झाला. मी म्हणाले, आता जर मी बाईंना शांत करून हे इकडेच मिटवलं नाही तर हे प्रकरण राजापर्यंत जाणार. म्हणून मी बाईंचा आरोप मान्य केला आणि राजाला पेंटिंग परत द्यायचं कबूल केलं. मी बाईंना म्हणाले, बाई माझ्या हातून पैशाच्या मोहाने चूक झाली. मी कबूल करते, पण राजाला सांगू नका ही गोष्ट. प्रथम बाई कबूल झाल्या नाहीत, पण मग त्या म्हणाल्या, तू राजाकडेच राहतेस ना? हो. मी त्या मूर्खाला सांगितलंच की तू या मुलीला आपल्या घरात कशी घेतलीस, हाकून दे घराच्या बाहेर. पण त्याने माझं ऐकलं नाही. मी त्याला हेही सांगितलं की जोपर्यंत वैजू तुझ्याबरोबर राहते तोपर्यंत तू माझ्या दारात पाऊल टाकू नकोस. आणि मी तुलाही स्पष्ट सांगते की तूही माझ्या दारात यापुढे पाऊल टाकू नकोस. अगदी चेहरा झाला माझा गडकरीबाईंच्या समोर. फार वाईट वाटलं मला गडकरीबाईंच्याबद्दल. ज्या गडकरीबाईंनी मला लहानपणापासून आधार दिला होता, त्यांनी मला घरात पाऊल टाकू नकोस म्हणून सांगावं याचं. मी राजाकडे राहायला गेले हे त्यांना आवडलं नाही. हे मला आधी कळलं असतं तर मी कधीच राजाकडे गेले नसते. खरंच मी गडकरीबाईंना अजूनही मानते. मी त्या कशा काय आहेत हे पाहण्यासाठी अजूनही त्यांच्या घरावरून जाते. त्यांचा अनिल रस्त्यात दिसला तर त्याला कॅडबरी वगैरे घेऊन देते. तुला खरोखरच गडकरीबाईंबद्दल काही वाटतं का? तुझी काही आयडिया आहे? बस करा हो, सारखं आयडिया करता आहात ते. दुसरं काही सुचतच नाही का माझ्याबद्दल? नाही. गडकरीबाईंनी हाकून दिल्यावरही मी बरेच दिवस लोकांना मी गडकरीबाईंकडे चालले आहे, मी गडकरीबाईंकडे नेहमी असते वगैरे सांगत असत. जाऊ द्या. पुढे त्या पेंटिंगचं काय झालं? काही झालं नाही. गडकरीबाईंनी हजेरी घेतल्यानंतर मी तो विषयच डोक्यातून काढून टाकला. आता सांगते काय झाले ते. मी ती पेंटिंग बरेच दिवस माझ्याजवळ ठेवली. मग एक दिवस टीम पॅरिसला जायला निघाला. मला हे कळलं तेव्हा मात्र माझ्या डोक्यात आयडिया आली. मी म्हटलं, हा चान्स बरा आहे. टीमच्या गळ्यात जाता जाता ही पेंटिंग्स मारली तर या गोष्टीची बोंबही होणार नाही. त्याप्रमाणे मी टीमला बांधाबांधीच्या गडबडीत असताना गाठलं आणि पेंटिंग्स देऊ लागले. त्याने काय केलं की पेंटिंग्स बाजूला ठेवली आणि म्हणाला, मला समजलं तू का आलीस ते. तुला पैशाची गरज आहे. मग तो थोडा वेळ विचार करून म्हणाला, हे बघ वैजू, माझे इथल्या फ्रेंच बँकेमध्ये पैसे आहेत. ते उगीचच पडून राहतील. त्यापेक्षा ते तू घे. मी तुला चेक देतो. आणि त्याने मला चेक दिला. इथेच तर सर्व घोटाळा झाला. कारण फ्रेंच बँकेत जायचं म्हणजे कोणाला तरी बरोबर घ्यावं. म्हणून मी नर्शाला बरोबर घेऊन बँकेत गेले आणि माझ्या हातात पैसे पडताच नर्शाने ते सरळ माझ्याकडून भानेबाजी करून काढून घेतले आणि गुल झाला. बरोबर 1,500 रुपये होते. म्हणजे कोणी मिळवले आणि कोण खाऊन बसला. आहे की नाही जगाची रीत? मी तुम्हाला खरं सांगते, नर्शाने पैसे मारले ही आयडिया स्मिताचीच. तिनेच त्याला शिकवलं होतं. नाहीतर नर्शाने कधी पैसे चोरले असते काय? इतका दूध केंद्रावर तो गल्ला सांभाळत असे, पण कधी लफडं केलं नाही. पण आता स्मिताच्या मुठीत गेला होता. स्मिताने त्याला शिकवलं की तू वैजूचे पैसे मार आणि मग मी तिला घरातून उडवते. हलकट रांड.
तिने त्या दिवशी सगळे कपडे व सामान घेऊन बाहेर जायला सांगितलं ना. इतक्या वर्षांची माझी जीवाभावाची मैत्रीण कशी माझ्यावर सापासारखी उलटली पहा तरी. कधी चांगलं होणार नाही असल्या सटवीचा. पहा, माझा शब्द आहे आणि घड्याळ्याचेही टोल वाजले. सत्य आहे. हे एक झालं. आणि राजाचं काय झालं? राजा कसा निसटला तुझ्या हातून तेच सांगते. एक दिवस राजा बाहेर गेला असताना ते अचानक पडलं म्हणजे मी कोचावर झोपले होते. अचानक ओटीपोटात कळ आली आणि मला चक्करल्यासारखं झालं. इतक्यात राजा आला. मी दार उघडलं आणि राजाला म्हणाले, जा आत्ताच्या आत्ता डॉक्टरला घेऊन ये. राजा माझ्या तोंडाकडे पाहत राहिला पण डॉक्टरकडे गेला नाही. त्याला कळेना मला काय झालं ते. भलतीच पंचायत. पुरुषासमोर आपलं हे होत असलं म्हणजे. राजाला मी जा सांगते तो ऐकेना. मला काय करावं ते सुचेना. मी बाथरूममधले शिरले आणि ते पडलं. ते रक्ताचं थारोळं, ते पिवळं चिकट पाणी, त्यामध्ये तो लाल लाल गोळा. मला घेरी आली. काय करावं हे सुचेना. शिवाय काहीही करण्याची ताकद नव्हती. मला कुणाची तरी मदत हवीच होती. राजाची तरी. मी दार उघडलं आणि राजाला हाक मारली. आता मात्र राजा दचकून आला आणि पाहत राहिला. फक्त एवढंच म्हणाला, ओ यू हॅड अ चाइल्ड. तो खूप रागावला माझ्यावर पण बोलला नाही. नुसता बाथरूमच्या बाहेर उभा राहून ते दृश्य डोळे फाडून पाहत उभा राहिला. पुढे ते साफ कोणी केलं? राजाने. मी म्हणाले, भंग्याला बोलव आणि त्याला पैसे देऊन साफ करून घे. पण त्याने ऐकलं नाही. मीच साफ करीन म्हणून त्यानेच सर्व साफ केलं अगदी हटवादीपणाने. तो काहीच बोलला नाही, काही नाही. मी त्याला म्हणाले की मी साधनं वापरण्यास आळसपणा केला. मग त्याने विचारलं, एवढ्या दिवसात तू मला कधीच का बोलली नाहीस? मग मी म्हणाले, नाही बोलले मी. तुला राग येईल म्हणून नाही बोलले. मी खूप अशक्त झाले होते. खूप रक्त गेलं होतं माझं. मी सबंध दिवस रात्र कोचावर पडूनच होते. मग राजाने मला लोणावळ्याला पाठवण्याची खटपट केली. एकूण तुझे प्लॅन्स फिसकटले. तुझा फायदा झालाच नाही पण राजाचा मात्र झाला. राजाचं ॲबॉर्शन पेंटिंग मात्र गाजलं. त्याच्यावर अतिशय टीका करणारा वाईकर त्याने पण मानलं राजाला. तो म्हणाला, राजा तुझं ॲबॉर्शन म्हणजे ग्रेट. किती रुपयाला गेलं ते पेंटिंग? सहज 5,000 माझ्यावर पेंटिंग काढून अखेर राजाने पैसे कमावले काय? का कमवू नयेत? त्याने का तुझा फायदा घेऊ नये? तू त्याला फसवण्याचा प्रयत्न केला. इंग्रजीत या प्रकाराला ब्लॅकमेल म्हणतात. तो तू केलास. मग जर त्याने तुझ्या फसवण्याच्या प्रयत्नाला जबाब दिला तर तू का चिडतेस? मी त्याला मुळीच फसवलं नाही. मी त्याच्यावर किती प्रेम करते हे माझ्या मनाला माहीत आहे. मला लग्न करायचं होतं. मला लायसन हवं होतं. कबूल. पण मी लग्न झाल्यावरही त्याला सोडलं नसतं. तो म्हणेल त्यावेळी मी त्याच्याकडे आले असते. मी राजाचीच आहे. सॉरी. आता तू असा विचार करण्यात काहीच अर्थ नाही. तो म्हणतो मी त्याला ओळखली आहे आणि तिचं काहीतरी केलं पाहिजे. केलं पाहिजे म्हणजे तुला मार्गाला लावलं पाहिजे. काय? मला मार्गाला लावणार? कोण? राजा? मी काय त्याची नोकर आहे का? गुलाम? म्हणे मला मार्गाला लावणार. माझी मी मुक्त्यार आहे. माझं मी काहीही बरं वाईट करू शकते. राजा कोण ठरवणार मी पुढे काय करावं आणि काय नाही? त्याला माझ्याशी संबंध ठेवायचा नाही ना? ठीक आहे. मलाही त्याच्याशी संबंध ठेवायचा नाही. मुळीच तोंड पाहायचं नाही यापुढे मला. पण
मला मार्गाला लावायच्या गोष्टी राजाने करू नयेत. त्याला सांगा, भडव्या, ही वैजू एक नंबरची चालू आहे. तू मोठा आर्टिस्ट असशील, पण या वैजूने असले 56 आर्टिस्ट पाहिले आहेत. तू आता चक्क त्याला भडव्या बिडव्या म्हणायला लागलीस. मग काय करणार मी, सांगा. असा राग येतो मला अशा माणसांचा. स्वतःचा फायदा पाहतात आणि माझ्यासारख्या गरीब मुलीला मग कचऱ्याच्या डब्यात फेकून देतात. मला वाटलं हा भडवा अगदी सरळ मनाचा आहे. त्याला कसंही खेळवलं तरी तो खेळू शकेल. पण आता कळलं, याने मला का जवळ केली होती. याला अनुभव पाहिजे होता. अनुभव म्हणजे माझा एक्सपिरियन्स घेऊन हा पेंटिंग करणार होता चुतमारीचा. भाऊ उपाध्ये यांची अग्रेसर नावाची कादंबरी येथे समाप्त. अग्रेसर भाऊ उपाध्ये.